नमस्कार मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत पोटासाठी उपयोगात येणारं अत्यंत गुणकारी चूर्ण आणि याचे 100% रिझल्ट मिळतातच. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. 200 ग्रॅम सोप, 20 ते 25 वेलची, 2 चमचे काळं मीठ, 1 चमचा मिरी लागणार आहेत आणि 5 चमचे लागणार आहेत आपल्याला ओवा आणि 5 चमचे लागणार आहेत जिरं. तर या सर्व वस्तूंचे काय काय फायदे आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया. तर ह्या वस्तू आधी ठेवायचं आहे पॅन गरम करायला गॅसवर. पॅन गरम झाला की सोप सोडली तर सर्व वस्तू एकामागे एक आपण घालून घ्यायचे. ते हलके छान असे गरम झाले की त्याच्यानंतरच घालायची सोप. ते छान असं हलवत मिडियम हीटवर हलवत गरम करून घ्यायचं. ह्या वस्तू आपल्याला मिडियम हीटवरच भाजून घ्यायच्या आहे गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत. त्या आपल्याला जाळायच्या नाहीत, त्याच्यामुळे हलक्या गरमच करायच्या. छान खरपूस भाजल्या की ते एका ताटात काढून घ्यायच्या आहे. थंड झाल्याच्या नंतरच त्या मिक्सरमधून दळून घ्यायच्या. त्याच्यामध्ये आधी आपल्याला टाकायचे 2 चम्मच असं काळं मीठ आणि ते 70% थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला ते मिक्सरमधून दळून घ्यायचं. दळून झाल्याच्या नंतर आपण ते नंतर गाळणीने गाळून घेणार आहोत. त्याच्यामुळे त्याच्यातले बारीक जाड पार्टिकल्स छान असे गाळून येतील आणि जाडं मिश्रण परत एकदा मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं. तर चला आपण बघूया याच्यात घातलेल्या प्रत्येक वस्तूचा काय फायदा आहे आपल्या शरीराला. तर जिरं आपण इथे घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्या शरीरात होणार गॅस होत नाही. तर त्याच्यात जो ओवा वापरलेला आहे त्याच्यामुळे ॲसिडिटी अन्नपचनचा ज्याला त्रास आहे तो त्रास कमी होतो. आणि त्याच्यानंतर आपण घेतली मिरी. तर तुम्हाला माहिती मिरी उष्ण असते. ज्याला सर्दीचा त्रास असेल तर सर्दी वारंवार होत असेल तर सर्दी होत नाही आणि पोटामध्ये जंत असतात ते बाहेर पडण्यासही इथे मिरीचा खूप छान उपयोग होतो, कारण मिरी ही गरम आणि उष्ण असते. तर सोप घातलेली आहे त्याच्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात ज्याला ॲसिडिटी निर्माण होत असेल त्याच्यासाठी सोप हा उत्तम पर्याय आहे. दररोज आपण जेवणानंतर सोप खाल्ली पाहिजे. तेलकट मसालेदार पदार्थ पचन होण्यासाठी सोप खावी. तर इथे जी वेलची घेतलेली आहे तर काही व्यक्तींना जेवण झाल्याच्या नंतर सारखी जळजळ होत असते, तर दररोजही एक वेलचीचं सेवन केलं आणि याच्यामध्ये तर टाकल्याने ते चूर्ण तर अत्यंत गुणकारी बनतं. काळ्या मिठाचे फायदे तुम्हाला भरपूर माहिती आहेत. तर काळ्या मिठामुळं अन्नपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटात जंत झाले असेल तर त्याच्यासाठी मदत होते. तर ह्या सर्व एकत्र वस्तू आल्या की हे चूर्ण अत्यंत गुणकारी बनतं आणि या चूर्णाच्या सेवनाने पोट साफ होतं. आणि पोट साफ असेल तर आपला चेहरा बरोबर ग्लोईंग दिसायला लागतो. पोट साफ असेल तर चेहऱ्यावरही ग्लो येतो. कसं घ्यायचं तर कोमट पाण्यामध्ये 1 ग्लास कोमट पाणी 1 चम्मच टाकून घ्यायचं. छान मिक्स करायचं आणि सकाळ संध्याकाळ तुम्ही याचं सेवन करू शकता. पोट साफ असेल तर चेहराही ग्लो होतो. माझ्या फॅमिलीमध्ये अगदी 1 वर्षापासून हे चूर्ण वापरत आहेत आणि याचा एकदम 100% रिझल्ट आहे. तर तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानेच मी हा चूर्ण बनवलेला आहे, तुमच्यासमोर रेसिपी शेअर केलेली आहे. तर तुम्ही या चूर्णाचा फायदा करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.